आता पटकन आपण खराच्या निमित्तानं सुरू असलेल्या राजकीय आरोप प्रत्यारोपांकडे वळणार आहोत। दीपक केसरकर यांनी नुकतंच खराच्या संपर्कात 41 जण राजकीय व्यक्ती म्हणून असल्याचं म्हटलं होतं। यानंतर ठाकरे गटानं दीपक केसरकरांना धारेवर धरलंय। ठाकरे गटाने केसरकर गुन्हेगारांना लपवतायत असा गंभीर आरोप केला आहे। केसरकरजी, याचा अर्थ तुम्हाला माहित आहे की या सगळ्या प्रकरणामध्ये खरातला कुणी कुणी पोचलं आणि तुम्हाला माहित असून जर तुम्ही या सगळ्या संबंधाने जर माहिती देत नसाल आणि माझं नाव आलं तर मी इतरांची नावं घेईन असं म्हणत असाल तर याचा अर्थ तुम्ही गुन्हेगारांना लपवून ठेवताय। त्यामुळे केसरकरांनी पहिल्यांदा तर हे कोण 39 लोक आहेत त्यांची नावं उघड केली पाहिजेत, ते कोण मंत्री आहेत त्यांची नावं उघड केली पाहिजेत। हा कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांचा अवमान आहे। काय कर्तव्यदक्ष अधिकारी हा अवमान सहन करत आहेत का? एक बार। दुसरं असं, जयकुमार रावलांची सुद्धा चौकशी झाली पाहिजे, कारण जयकुमार रावलांच्याच काळात 2018ला पर्यटन दर्जा कोणत्या निकषाने पर्यटन दर्जा दिला? कारण हेमाडपंथी मंदिर आहे असं जे काही सांगितलं गेलं तर हे मंदिर अजिबात हेमाडपंथी नाही। हेमाडपंथी मंदिर अष्टकोनी असतं, हे साधं चौकोनी मंदिर अगदी आत्ता तयार झालेलं मंदिर, याला पर्यटन दर्जा कोणत्या आधारे दिला? कारण पर्यटन दर्जा मिळाला म्हणून नंतर त्याला वेगवेगळे निधी मिळाले, पर्यटन दर्जा होता म्हणून त्याला वेगवेगळ्या सुविधा मिळाल्या। मग जयकुमार रावलांनी हे कशाच्या आधारे केलं हे एकदा स्पष्ट झालं पाहिजे।